लोकमान्य संयुक्त गणेशोत्सव महामंडळाच्या मिरवणुकीची सुरुवात पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते पत्रा तालीमच्या मानाच्या पंजोबा गणपतीची पूजा करून करण्यात आली। यावेळी लोकमान्य मध्यवर्ती महामंडळाचे उत्सव अध्यक्ष डॉ किरण देशमुख, माजी उपमहापौर नाना काळे, राजन जाधव, नवनाथ बन्ने, मनोज गादेकर, श्रीकांत घाडगे, बापू जाधव, बापू डिंगेकर, शिवाजी घाडगे, दत्तात्रय कोल्हारकर, राजाराम दुधाळ यांची प्रमुख उपस्थिती होती। दरम्यान यावेळी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी मिरवणुकीत कायद्याचे पालन करण्याचे आवाहन केले। पत्रा तालीम मंडळाचे उत्सव अध्यक्ष नवनाथ बन्ने यांनी मिरवणुकीबाबत अधिक माहिती दिली। दरम्यान यावेळी पत्रा तालीम मंडळाच्या वतीने काढण्यात आलेल्या मिरवणुकीत भव्य लेझिमच्या ताफ्याचा समावेश होता। यावेळी ढोल ताशांच्या तालावर बहारदार लेझिमचा डाव सादर करण्यात आला। आज सोलापूर शहरामध्ये गणेश उत्सव संपन्न होत आहेत आणि आज शेवटचे दिवस आहे। अनंत चतुर्दशी निमित्त सर्व ठिकाणी विसर्जन चालू आहे। या विसर्जन मिरवणुकामध्ये सर्व गणेश भक्तांना आव्हान आहे, शांततेने विसर्जन करू आणि आपलं सर्वांच्या लाडके श्रियांच्या विसर्जन करताना कुठल्याही प्रकारच्या गालबोट न लावता, कुठल्याही प्रकारच्या जातीय धर्माच्या मन ना दुखवता आम्ही चांगल्या पद्धतीने हसीखुशीने करू। आम्ही आपलं पोलीस तैनात केलेले आहे आणि आपल्या मदतीसाठी आणि आपल्या सेवेसाठी सोलापूर। मी नवनाथ बन्ने, पत्रा तालीम युवक मंडळाचा अध्यक्ष। दरवर्षीप्रमाणे आपल्या मंडळातर्फे सामाजिक उपक्रम राबवले जातात। त्यात यावर्षी आम्ही असा वेगळा उपक्रम राबवला गेला आहे की 800 आपला लेझिमचा ताफा असतो, पारंपरिक वाद्यानुसार आपण लेझिम केले जाते आणि 10 दिवसाच्या उपक्रमात भारूड, कीर्तन, भजन, गायन हे असे विविध उपक्रम राबवले गेलेले आहेत। आणि यावर्षी असा भव्य देखावा विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराचा आपला पंढरपूरचा देखावा केलेला आहे। तर विठ्ठलाची मूर्ती आपण देखावा उभारलेली आहे।